न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यासाठी मनापासून न्यायदेवतेचा आभार। आणि हा विजय फक्त एका रश्मी बर्वेचाच झालेला नसून हा सत्याचा विजय झालेला आहे, हा संविधानाचा विजय झालेला आहे। आणि गोरगरीब जनता जी कुठल्याही न्याय मागण्याकरता न्यायपालिकेकडे जाते आणि त्या न्यायदेवतेने गोरगरीब जनतेच्या विश्वासावर खरा हा विजय ठरवलेला आहे। मनापासून न्यायपालिकेचं मनापासून आभार मानते। न्यायपालिकाची कुठे विलंब झाला तुम्हाला या गोष्टीला, त्या गोष्टीची खंत आहे तुम्हाला की असं न झालं? विलंब झाला नक्कीच मान्य करते, पण यामध्ये खंत अजिबात नाही। ज्या पद्धतीने दबाव तंत्राला घाबरून माझ्यावर जो आघात करण्यात आला, पण त्या परिस्थितीतून आम्हाला यशच आलं, कुठेही आमचा पराभव झालेला नाही। आणि याच्यामध्ये जे मोठमोठे नेते स्वतःला खूप मोठे मोठे म्हणून घेतात, महिलांचे भाऊ म्हणून घेतात, पण आज रश्मी बर्वेवर जो अन्याय केला, काय रश्मी बर्वे लाडली बहीण नव्हती? रश्मी बर्वेवर का बरं अन्याय करण्यात आला? तर आपल्या सर्वांना मला या माध्यमातून सांगायचं आहे की कृतीमधून आपण भाऊ म्हणून स्वतःला दाखवा। पैशाच्या बळावर किंवा मोठमोठे बॅनर लावून आपण स्वतःला भाऊ म्हटल्यापेक्षा प्रत्यक्षात कृतीमधून दाखवलं तर याचा जास्त फायदा। विधानसभेची नेमकी काय तयारी आहे? विधानसभेच्या समोरच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आमची संपूर्ण जिल्हा परिषदची यंत्रणा, आमच्या संपूर्ण जिल्हा परिषदचे पदाधिकारी आणि ज्यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषद आणि रश्मी बर्वे म्हणून आम्ही काम करत असतो, आदरणीय आमचे नेते केदार साहेब यांच्या नेतृत्वात 6ही विधानसभेचे मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार नक्की निवडून येतील इतकं मात्र सर्वांना सांगतो। खासदार रश्मी बर्वे नाही तर आमदार रश्मी बर्वे भविष्यात बघता येईल? या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला देऊ शकणार नाही। एक पक्षाची पक्की कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी 6ही विधानसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या नागपूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर अख्ख्या विदर्भामध्ये मी संपूर्ण दौरे करणार आहे आमच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये। आणि जिथे जिथे मला पक्ष जबाबदारी देईल तिथे तिथे मी जाण्याचा प्रयत्न करेन। ग्रामीण क्षेत्रामधून किती महिलांना सीट मिळेल काय? आमच्या सर्वच 6ही म्हणजे आता आमच्या 3ही महिला आहे, अत्यंत कर्तव्यदक्ष आणि जबाबदारी अशा आमच्या महिला आहे। आणि केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो। जे केदार साहेबांचं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व असं आहे की महिलांना त्यांचा न्याय, योग्य न्याय ते देतात आणि त्या पद्धतीने समोरच्या निवडणुकीमध्ये ती दिसायला मिळेल। मी आता सांगितलेला आहे, याचा निर्णय पक्ष घेईल। आमचे नेते आदरणीय केदार साहेब आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील।